नाव नरेश राऊत आहे. तर तुम्हाला ह्या पांधन रस्त्यामुळे कोणती म्हणजे पांधन रस्त्यामुळे सगळे शेतकऱ्याचा तर एवढा त्रास होऊन राहिला का याची काही हद नाही. एक तर बोर्ड असा लावला की हरिभाऊ रानडे धापेवाडा वरोडा मनोहरराव डाखोडे यांच्या शेतापासून ते त्यांच्या शेतापर्यंत असा संपूर्ण बोर्ड लावला आहे. काम झालं आहे फक्त अर्ध्या पाऊण किलोमीटरचं. त्यात पूर्ण काम झालं नाही. तिथे काही अतिक्रमण केलं आहे, काही अतिक्रमण झालं आहे. शेतकऱ्यांनी रस्ता होऊ दिला नाही पूर्ण. आमचं म्हणणं असंच आहे का जसा बोर्ड लावला तसा तो संपूर्ण रस्ता तिथपर्यंत व्हायला पाहिजे. आता अर्धा रस्ता झाला तर आता हे शेतकरी आता पावसाळ्यात फसत जाईल. तर तुम्ही म्हणत आहे की अर्धा रस्ता झाला, तर तो अर्धा रस्ता कुठून आला आहे? सुरुवातीपासून वरोड्याच्या गावापासून मनोहरराव डाखोडे यांच्या घरापासून तर धापेवाडा रानड्याच्या शेतापर्यंत आला आहे का? कन्फर्म आहे पण का? काम झालंच नाही. काम फक्त एवढंच झालं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे का जसा बोर्ड लावला तसं संपूर्ण काम व्हायला पाहिजे. तर हे काम सुरू केलं तर किती दिवस झाले याला? आता 5-6 दिवस झाले, 8-10 दिवस झाले ना. 10 दिवस. तर तुम्हाला हे काम आले तर तुम्हाला काहीच माहिती नाही का याबद्दल? नाही, उद्घाटन झालं. हां. उद्घाटन झालं, बोर्ड पण लावलं. 4 तारखेला उद्घाटन झालं. आमदार साहेब आले होते, त्यांनीच उद्घाटन केलं. तर आता आम्हाला असं वाटलं की हे सगळे शेतकरी आता पूर्ण रस्ता बनत आणि सगळे खुश होते. तर आता जे गरीब शेतकरी आहे त्यांनी बरोबर काही अतिक्रमण नाही, काही नाही. ते म्हणते जिथून घ्यायचं तिथून घ्या. पण काही शेतकरी आहे त्यांचं अजूनही अतिक्रमण हटलेलं नाही. तर तुमचं शेत इथे कुठे आहे? माझी शेती तिकडेच आहे. तिकडं हायवेल तशी. तर दादा तुमचं नाव काय आहे? माझं हरिचंद शंकरराव टेकाडे. माझं म्हणण्याचा प्रश्न असा आहे का इथं 700 मीटर काम आलेलं आहे. तर आता किती पर्यंत झालाय? 500 मीटर आला आहे. तर आतापर्यंत किती झालेला आहे? आतापर्यंत 500 मीटर काम मधात झालं आहे मातोश्रीमधून. आणि जी मनोहर डाखोडे आहे यांच्या शेतापासून जो घरापासून बोर्ड लावला आहे तर हरिभाऊ रानडे, तर हे सरासरी पानं आम्ही 3 किलोमीटर टाकली होती बोरोड्यापर्यंत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना. त्याच्यामुळं मग कसं झालं का काही मातोश्रीचं पिल्लू म्हणजे मधात 500 मीटरचा फंड आला, तर काही वेगळा कोणता फंड आला, आता हे बळीराजा फंड आला. तर याच्यामध्ये हे कसं सरासरी पानं फंड म्हणजे उर्वरित 300 ते 400 मीटर आता बाकी आहे. तर आम्हाला असं म्हणणं आहे का सरासरी हे काम व्हायला पाहिजे. मदत कसं कुठून तरी आम्हाला निधी उपलब्ध व्हायला पाहिजे. बाकी काही नाही. तहसीलदाराचं म्हणणं आहे का माझ्याकडे काही नाही, तुम्ही आमदाराकडे जाऊ शकता. तर तुम्ही सीओ लागीन लेटर काही नाही दिलं का? नाही, शिवलाही लेटर नाही दिलं आहे. आणि जर समजा 8 दिवसात काम झालं तर बरं. जर बारीक जर लागली तर हे इथून जर पाणी पास जर नाही झालं की इथून नाल्या म्हणजे शेतकऱ्याचा रस्ता बंद पडन आणि खंडित होईल जाण्या येण्याचा मार्ग. एवढं आमचं म्हणणं आहे. मी बोलतो. सरपंच म्हणून तुम्ही कोणती भूमिका बजावणार या पांधन रस्त्याविषयी? माझं काही म्हणणं नाही. फक्त जेवढं इस्टिमेट आहे इस्टिमेटनुसार हा पांढरा रस्ता झालेला पाहिजे. आणि जे अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी ज्यांचं अतिक्रमण आहे ते सर्वांनी, एकाच नाही, यामध्ये राजकारण असायला नको. एका शेतकऱ्यांनी काढलं जिथपर्यंत पांधन जात आहे तिथपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपापलं अतिक्रमण काढून द्यायला पाहिजे आणि पांधन सुरळीत व्हायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की जे लोकेशन आहे मनोहर डाखोडे ते रानडे यांच्या शेतापर्यंत जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये पांधन झाले पाहिजे आणि इस्टिमेटनुसारच हे पांधन व्हायला पाहिजे. यामध्ये राजकारण असायला नको. याविषयी तुम्ही जिल्हा परिषदला वगैरे काही निवेदन वगैरे देणार आहात का? निवेदन वगैरे काही दिले नाही. आम्ही तहसीलदार साहेबांसोबत संपर्क केला आहे, पटवाडी मॅडमसोबत संपर्क केलेला आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही 200 मीटरपर्यंतच पांधन आहे आमची आणि जेवढी 200 मीटरच आलेले आहेत आम्ही 200 मीटरच करून देऊ वाढीव. तहसीलदार साहेबांनी म्हटलं की वाढीव 200 मीटर करून देऊ आम्ही, परंतु पटवाडी एक म्हणते आणि तहसीलदार साहेब वेगळे म्हणते. यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आम्हाला हे कळत नाही की नेमकी पांधन किती करणार आहे, नेमकी पांधन किती आलेले आहे. काही लोकांनी म्हटलं तर जे ठेकेदार आहे ज्यांनी पांधन घेतलेले आहे त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला की नाही आमची इथपर्यंत पांधन आहे, याच्यानंतर आम्ही करणार नाही, कारण आम्हाला पैसे एवढेच मिळालेले, बाकी पांधनचे पैसे काही मिळालेले नाही. त्यामुळे द्विधा मनस्थित झाली आहे की पांधन होणार आहे की नाही होणार आहे अशी मनस्थित झाली आहे. त्यामुळे ही पांधन करून देणार आहे की इथेच थांबणार आहे हा प्रश्न, जो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं समाधान व्हायला पाहिजे. तुमची जी हे भूमिका तफावत या पांधन रस्त्याविषयी, तर हे तफावत आता शासन दरबारी कशा प्रकारे मांडणार? जर नाही मिळाले तर आम्ही ते शेतकऱ्यांना नाही मिळून देणार. इथे जर आम्हाला नाही मिळालं आम्ही सीओ साहेबाकडे जाऊ, कलेक्टर साहेबाकडे जाऊ, जिथे जायचं आहे तिथे जाऊ आम्ही. पण हा जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे आणि शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल अशी सुद्धा मी गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना हमी देते की मी निश्चितच त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही पांधन म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या चिखलामध्ये पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे. तर शेतकरी जेव्हा आपल्या शेतातला माल बाजारपेठेपर्यंत नेणार किंवा घरपर्यंत नेणार, कसा नेणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणून ही पांधन होणे सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फार मोठी गरजेची समस्या आहे, गरजेची आहे आणि ही पांधन व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. हिरालाल डाखोडे, वरोडा ग्रामपंचायतचे उपसरपंच.
तर तुम्हाला ह्या पांदनमुळे काय म्हणणं आहे तुमच्या? तुम्ही लेटर दिलं का तुम्हाला निधी आली होती त्याबद्दल? आमच्या ग्रामपंचायतला पांदनविषयी कोणत्याच प्रकारची निधी आलेली नाही. फक्त आम्हाला लोकेशन आलं मनोहरराव डाकोडे यांच्या घरापासून तर रानडे यांच्या शेतापर्यंत. कधी आली लोकेशन तुम्हाला? हे जवळजवळ 15-20 दिवसाच्या अगोदर. तर आमचं म्हणणं असं आहे का मनोहरराव डाकोडेच्या शेतापासून तिथून सगळ्या कास्तकाराचं अतिक्रमण काढून रस्ता सुरळीत एकदम रानडेच्या शेतापर्यंत व्हायला पाहिजे का. पण आता मी पाहिलं तर बीच मध्ये काही शेतकऱ्यांना अतिक्रमणच नाही काढलं. त्याचं वाल कंपाऊंड तुटायला पाहिजे. आणि जे काही येत असेल ते बाकीच्या गरीब कास्तकारांना कसं काढलं इथं? आपल्या शेतातून गेले असेल ते गेले असेल, पण काही काही राजकारणी लोक इथं असे आहे त्यांना आपलं नाही काढलं. सगळ्याचं काढकूड करून शेलमेल रस्ता व्हायला पाहिजे. आताच आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेलो होतो. तहसीलदार साहेबांनी डायरेक्ट सांगितलं का तुम्ही आमदाराकडे जा. आम्ही असं ठरवलं का आमदाराकडे जाऊ बा, नंतर आपण कलेक्टरला भेटू. तुम्ही आतापर्यंत आमदाराकडे गेले नाहीत का? आम्ही गेलोच नाही ना. आमच्या ग्रामपंचायतला लुकआउटच नाही हा मुख्यमंत्री पांदन रस्त्याचा. आमच्या नाही एस्टिमेट आलं ना, काही आलं ना, कुठून आलं. फक्त आम्हाला हे पांदन रस्ता मंजूर झाली बा, एवढ्या रुपयाचं 10 लाखाचं काम आहे, एवढं आम्हाला लोकेशन आलं का त्याच्याबद्दल आम्ही केलो. आता हे शेतकरी सगळे शेतकरी आमच्याकडे आले म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो का. दुसरी गोष्ट अशी का अर्ध्या याच्यावर मुरुम टाकला आहे, अर्ध्या याच्यावर मुरुमही नाही टाकला. आता इथं जर मुरुम नाही टाकला, हे काळी मातीची जागा आहे, इथं जर मुरुम नाही टाकला तर म्हणजे काही माणूस येऊ शकत नाही इथं, अशी पसंत होईल का. आणि हे पहा आता काळी कथा तर इथून कसा कास्तकार जाईल का. शासनाने याची दखल घेऊन उर्वरित राहिलेल्या रस्त्यासाठी फंड निधी उपलब्ध करून या पूर्ण रस्ता करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.